गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एफपी. एफपी मध्ये बेटा आज आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे कुठला बेटा? नॅचरल कम्युटेशन. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? नॅचरल कम्युटेशन. हेडिंग टाका, नॅचरल कम्युटेशन. ओके, क्वेश्चन घ्या. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नॅचरल कम्युटेशन. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नॅचरल कम्युटेशन. ओके, आता नॅचरल कम्युटेशनची ना बेटा तुम्हाला सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म दोघी इकडे बाजूला दिसत आहेत बेटा. दिसत आहेत सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म दिसते बेटा. सर्किट डायग्राम मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय काय दिसतंय तिथे? एकच एसीएल लावलेला आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एसी सप्लाय आहे बेटा. पहा, एसी सप्लाय आहे. आता एसी डीसी सगळ्यांना माहिती असेल बेटा. याच्या आतमध्ये असा जर गोल दिसला तर हा म्हणजे सप्लाय कुठला असतो? एसी. आणि असा जर आतमध्ये प्लस मायनस दिसलं किंवा मोठी लाईन आणि छोटी लाईन दिसली तर समजायचं कुठला सप्लाय बेटा? डीसी सप्लाय. हे माहिती असेल, ठीक आहे. तर नॅचरल कम्युटेशन काल आपण शिकलो होतो. नॅचरल कम्युटेशन फक्त आणि फक्त कुठल्या सप्लाय मध्ये यूज होतं बेटा? एसी सप्लाय. म्हणून ते कंपल्सरी एसी सप्लाय लावलेलं आहे. मुलं चुकून कधीतरी एक्झाम मध्ये आम्ही नॅचरल कम्युटेशन विचारतो आणि मुलं चुकून काहीतरी काय करत बसतात बेटा? ते डीसी सप्लाय करतात. जर तुझा डीसी सप्लाय काढला मी त्याला 0 मार्क देईल, काहीच वाचणार नाही पुढे, ठीक आहे. म्हणजे का? तर तुला नॅचरल कम्युटेशनचा बेसिक फंडाच माहित नाहीये. नॅचरल कम्युटेशनचा बेसिक फंडा काय की हा फक्त आणि फक्त एसी सप्लायसाठीच घडतो, डीसी सप्लायसाठी हा घडणार नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच एससीआर दिसतोय बेटा, राईट राईट. कुठला सप्लाय किती एससीआर बेटा? एकच आहे. त्याला T1 नावाने दाखवलेलं आहे, ठीक आहे. त्याला क्वेश्चन नाव दिलेलं आहे T1. आता थोडं मी मग तुम्हाला वेव्हफॉर्म बद्दल बोलतो. वेव्हफॉर्म मध्ये जर बघितलं स्टार्टिंगला तुम्हाला सिंगल फेज एसी सप्लाय दिसते बेटा, अशी राईट, अशी वेव्हफॉर्म दिसते. येस, पण खालच्या साईडला जी वेव्हफॉर्म आहे ना बेटा ती फक्त आणि फक्त हाफ सायकललाच दाखवली. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये हा पॉझिटिव्ह हाफ सायकल झाला, हा कुठला झाला? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आउटपुट दिसते, पण निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये आउटपुट आहे का बेटा? नाही. का नाहीये? तर त्याच्यामध्ये एकच एससी आहे. तुम्हाला आठवत असेल आपण डायोड सोबत खेळलेलो होतो. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती एससी होते बेटा? किती डायोड्स होते बेटा? एकच. तिकडे फक्त डायोड होता, इथे काय आला? माझा एससीआर आला, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतो? एससीआर आहे. तिकडे डायोड होतो. बऱ्यापैकी सिमिलर फंड आहे, काही चेंज नाहीये. त्याच्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होतं? हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे फक्त एका हाफ सायकलला तो आउटपुट देतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकल दिलं तर निगेटिव्ह हाफ सायकल देत नाही, निगेटिव्ह हाफ सायकल दिलं तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला तो आउटपुट देत नाही. असं का होत होतं? त्याच्यामध्ये आपण एकच डायोड वापरायचो. त्याच्यामध्ये किती डायोड यूज केले होते? एकच. जसा तिकडे डायोड होता तसं याच्यामध्ये नॅचरल कम्युटेशन मध्ये काय होतं बेटा? एससीआर यूज केला जातो. पण किती एससीआर आहे? एकच आहे. नीट बघा, नीट बघा. एससीआर किती बेटा? सर्किट डायग्राम मध्ये एकच आहे. याच्यामुळे काय झालं की हा फक्त आणि फक्त आउटपुट पॉझिटिव्ह हाफ सायकलला देतो, निगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुट देत नाहीये बेटा, ठीक आहे. चुकूनही दोघीकडे आउटपुटचे वेव्हफॉर्म काढू नका, चुकूनही काढू नका, ठीक आहे. फक्त एक हाफ सायकल काढून फक्त पॉझिटिव्हलाच दाखवा. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये चुकूनही आउटपुट दाखवायचं नाही. म्हणजे ज्या चुका होतात त्या दाखवलं, ठीक आहे. पहिली चूक, पहिली सिंगल फेज सप्लाय पाहिजे, तिथे डीसी सप्लाय नको, एकच एससीआर पाहिजे. आणि थर्ड महत्वाचा फंडा काय बेटा? एकच हाफ सायकलला आउटपुट भेटतं. इनपुटला वेव्हफॉर्म मध्ये एसी सप्लाय आहे, पण आउटपुटला काय भेटतं बेटा? आउटपुटला एकच हाफ सायकल दिसते. आउटपुटला किती हाफ सायकल बेटा? एकच हाफ सायकल. दोघे हाफ सायकल दिसत आहेत का? नाही, ठीक आहे. बरं, हे जे महत्वाचं होतं जे चुकतात ते मी तुम्हाला इथे सांगून दिलं. आता नॅचरल कम्युटेशन. फिगर A shows the circuit diagram of natural commutation. Figure B shows the waveform of natural commutation. फिगर A काय दाखवतोय? सर्किट डायग्राम कोणाचं? नॅचरल कम्युटेशनचं. फिगर B काय दाखवतोय? वेव्हफॉर्म कोणाचं बेटा? नॅचरल कम्युटेशनचं. As it is a natural commutation, it consists of only single phase supply. It consists of only single phase supply applied to the circuit. सिंगल फेज एसी सप्लायच लावलेला आहे, ठीक आहे. कुठला सप्लाय लावला बेटा? सिंगल फेज एसी सप्लायच लावलेला आहे. डीसी सप्लाय मला चालणार नाही. पुढचं महत्त्वाचं बोलायला गेलं तर तुम्हाला आठवत असेल का नॅचरल कम्युटेशन कधी होतं बेटा? नॅचरल कम्युटेशन डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं व्हेन फॉरवर्ड करंट गोज बिलो द होल्डिंग करंट. नॅचरल कम्युटेशन कधी घडतं? जेव्हा फॉरवर्ड करंटची व्हॅल्यू माझी कमी होते कोणापेक्षा? होल्डिंग करंटपेक्षा. जेव्हा फॉरवर्ड करंटची किंमत माझी कमी होते कोणापेक्षा? होल्डिंग करंटपेक्षा, तेव्हाच माझं कुठलं कम्युटेशन घडतं? नॅचरल कम्युटेशन. पुढचं अजून जर बोलायला गेलं याचाच अर्थ काय होतो बेटा? एनोड करंटची किंमत नियरली इक्वल टू द 0 होते. फॉरवर्ड करंटची किंमत होल्डिंग करंटपेक्षा कमी होते, मान्य केलं. याचाच अर्थ एक दुसरा असाही होतो की एनोड करंटची किंमत नियरली इक्वल टू द 0 होते. एनोड करंटची किंमत नियरली इक्वल टू द काय होते बेटा? 0 होते. कळाले? हे जे बोललोय ते एवढंच फक्त लिहायचं, बाकी काही जास्त महत्त्वाचं लिहायचं नाहीये बेटा, ठीक आहे. काय काय बोललो, काय काय नॅचरल कम्युटेशन बद्दल कळालंय. पुन्हा एकदा काय काय सांगितलं बेटा? याच्यामध्ये एसी सप्लायच असतो.
फक्त एकाच हाफ सायकल आउटपुट येतं, दोघे हाफ सायकल आउटपुट दाखवायचं नाही, चुका ज्या होतात ते, आणि एकच SCR दाखवायचं, 2 SCR दाखवायचे नाही. पुढचं महत्त्वाचं, याच्यामध्ये जेव्हा फॉरवर्ड करंटची किंमत काय होते बेटा, होल्डिंग करंटपेक्षा कमी होते तेव्हाच नॅचरल कम्युटेशन घडतं. आणि अजून एक म्हणजेच ॲनोड करंटची किंमत नियरली इक्वल टू काय असते, 0 असते. कळालं बेटा? ठीक आहे, एवढंच याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचे ॲप्लिकेशन सांगायचे सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी त्याचे काय सांगायचे बेटा, ॲप्लिकेशन्स. सगळ्यात शेवटी त्याचे काय सांगायचे, ॲप्लिकेशन्स. कळालं बेटा? लिखापडी सोपी आहे, अवघड नाही आहे. ठीक आहे, नॅचरल कम्युटेशन. फक्त तुम्हाला काय पाठ करावं लागेल बेटा, म्हणजे पाठ नाही म्हणा, प्रॅक्टिस करावं लागेल सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्मची. कशाची प्रॅक्टिस करावी लागेल बेटा, सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्मची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. कळालं बेटा? चलो, आता क्वेश्चन तर लिहिलेला आहे. सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्या. फिगर ए सर्किट डायग्रामची, फिगर बी वेव्हफॉर्मची. काढून घ्या बेटा. व्हिडिओ पॉज करायचे, काढून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करायचंय, काढून घ्यायचंय. ओके, चलो. The above figure A shows the circuit diagram. The above figure A shows the circuit diagram. लिखापडी चालू केली बेटा. The above figure A shows the circuit diagram of natural commutation. The above figure A shows the circuit diagram of natural commutation. The above figure A shows the circuit diagram of natural commutation. While the figure B shows the waveform. While the figure B shows the waveform of natural commutation. While the figure B shows the waveform of natural commutation. While the figure B shows the waveform of natural commutation. पुढचा पॉइंट घ्या. Natural commutation takes place when natural commutation takes place when the AC supply is used. When the AC supply is used only. When the AC supply is used only. Okay. एक पॉइंट सांगायचा होऊन गेला. नॅचरल कम्युटेशन काय होतं बेटा, त्याच्यामध्ये SCR ऑटोमॅटिकली ऑफ होतो. ठीक आहे, नॅचरली ऑफ होतो. कधी ऑफ होतो, पण जेव्हा फॉरवर्ड करंटची किंमत कमी होते. कोणापेक्षा, होल्डिंग करंटपेक्षा. ठीक आहे, हे ऑलरेडी काल एक्सप्लेन केलेलं होतं, तेच पॉईंट लिहायचे आहे. ठीक आहे, चलो लिखापडी घ्या. नॅचरल कम्युटेशन इज द कम्युटेशन विच टेक्स प्लेस. नॅचरल कम्युटेशन इज द कम्युटेशन विच टेक्स प्लेस. नॅचरल कम्युटेशन इज द कम्युटेशन विच टेक्स प्लेस. नॅचरल commutation is the commutation which takes place naturally, which takes place naturally, which takes place naturally, and the SCR is turned off, and the SCR is turned off, and the SCR is turned off when, and the SCR is turned off when the forward current goes below the holding current. When the forward current goes below the holding current. When the forward current goes below the holding current is turned off. When the forward current goes below the holding current. When the forward current goes below the holding current. Puts a point. In natural commutation, in natural commutation, the thyristor or SCR. In natural commutation, the thyristor or SCR. In natural commutation, the thyristor or SCR is turned off. Is turned off. Is turned off. When the anode current is turned off. When the anode current passes through the zero naturally. When the anode current passes through the zero naturally. When the anode current passes through the zero naturally. Puts a point. आता ॲप्लिकेशन सांगतो बेटा. ॲप्लिकेशन डॅश करा, पुढे लिहा. नॅचरल कम्युटेशन इज यूज्ड इन AC voltage controller. Natural commutation is used in AC voltage controller and phase voltage controller. Natural commutation is used in AC voltage controller and phase voltage controller. AC voltage controller and phase voltage controller. AC voltage controller and phase voltage controller. ओके, आता ना बेटा आपला पुढचा कन्सेप्ट चालू होईल, तो म्हणजे कुठला बेटा, फोर्स्ड कम्युटेशन. कुठला कन्सेप्ट चालू होईल, फोर्स्ड कम्युटेशन. फोर्स्ड कम्युटेशन मध्ये बेटा तुमचे 5 टाइप्स होतात. क्लासिक कम्युटेशन, नाव सांगतो बेटा, क्लास A कम्युटेशन, क्लास B कम्युटेशन, क्लास C, क्लास D, क्लास E. ठीक आहे, आणि सॉरी 6 टाइप्स होतात आणि अजून एक क्लास F. टोटल 6 टाइप्स आहेत.
कोणाचे बेटा फोर्स कम्युटेशनचे. कुठले कुठले? क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी, क्लास ई आणि क्लास एफ. ठीक आहे, टोटली 6 टाईप्स आहे. ठीक आहे, कोणाचे बेटा तुमचे हे फोर्स कम्युटेशनचे 6 टाईप्स होतात. फोर्स कम्युटेशनचे किती टाईप्स होतात बेटा तुमचे? टोटली 6 टाईप्स होतात. कळालंय? ठीक आहे, पण प्रत्येकाला काय ते अल्टरनेट नाव पण आहे. क्लास एला काय ते अल्टरनेट नाव आहे, क्लास बीला अल्टरनेट नाव आहे, क्लास सीला ते मोठे मोठे नाव आहे, ते डायरेक्टली मी तुम्हाला लिहून देईल. ठीक आहे, आपल्याला सगळेच्या सगळे 6 टाईप्स आपल्याला बघायचे. ठीक आहे, हेडिंग टाका सगळेजण फोर्स कम्युटेशन. हेडिंग टाका सगळेजण फोर्स कम्युटेशन. द व्हेरियस मेथड्स फॉर द फोर्स कम्युटेशन आर एज फॉलोज. द व्हेरियस मेथड्स फॉर द फोर्स कम्युटेशन आर एज फॉलोज. The various methods for the force commutation are as follows. First, पहिला घ्या क्लास ए. क्लास ए डॅश करा क्लास ए. आता लिहायचं कसं ते सांगून देतो बेटा. क्लास ए पहिला टाईप कुठला बेटा? क्लास ए. ठीक आहे, डॅश करा पुढे द्या. त्याला अजून एक नाव आहे सेल्फ commutated. Self commutated. Self commutated by resonating load. By resonating. Self commutated by resonating load. Self commutated by resonating load. आता नाव कशी लिहायची ते कळाले. ठीक आहे, पुढचा घ्या सेकंड क्लास बी. सेकंड घ्या क्लास बी. सेकंड घ्या क्लास बी. पुन्हा डॅश करा पुढे लिहा. पुन्हा डॅश करा पुढे लिहा. सेल्फ कम्युटेटेड बाय एल सी लोड. आता एल आणि सी इथे लिहिले बेटा. एल सी लोड. सेल्फ कम्युटेटेड बाय एल सी लोड. सेल्फ कम्युटेटेड बाय एल सी लोड नाही सर्किट. सॉरी, सेल्फ कम्युटेटेड बाय एल सी सर्किट. Self commutated by LC circuit. थर्ड घ्या क्लास सी. क्लास सी डॅश करून पुढे लिहा कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन. त्याला अजून एक नाव आहे कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन. कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन. पुढे घ्या क्लास डी. क्लास डी डॅश करून पुढे ऑक्झिलरी कम्युटेशन. पुढे लिहा ऑक्झिलरी कम्युटेशन. पुढे घ्या क्लास ई. क्लास ई अँड एक्सटर्नल पल्स सोर्स फॉर कम्युटेशन. an external pulse source for commutation. 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 ओके, आणि पुढे क्लास एफ. क्लास एफ AC लाइन कम्युटेशन. AC लाइन कम्युटेशन. AC लाइन कम्युटेशन. ओके बेटा, ठीक आहे. आता हे सगळेच्या सगळे कम्युटेशन्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे, हे 6 टाईप्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. उद्यापासून माझे फर्स्ट टाईप चालवून जाईल बेटा. ठीक आहे, ओके, दॅट्स ऑल. बाकीचं थँक्यू. गुड डे.